नमस्कार मित्रांनो, इमिटेट टायटन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी जी काही शिथिलता देण्यात आली होती, त्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एक घोषणा केली होती की जर आपल्याकडे उत्पन्नाचं प्रमाणपत्र नसेल, उत्पन्नाचा दाखला नसेल, तर तुम्ही स्वयंघोषित प्रमाणपत्र सुद्धा अपलोड करू शकता. आता हे स्वयंघोषित प्रमाणपत्र अपलोड केलं, पण तुमच्या शब्दाला मान आहे किंवा नाही हे पाहणं खूप महत्वाचं आहे. आता मी तुम्हाला दाखवतो देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणले होते, पहा. नंतर उत्पन्नाच्या दाखल्याकरता कोणालाही रांग लावायची आवश्यकता नाही, कारण ज्यांच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहे अशा सगळ्यांना त्या ठिकाणी ही योजना लागू करण्यात आलेली आहे. त्यामुळे ते कार्डच त्यांचा उत्पन्नाचा दाखला समजला जाईल. मग कोणीतरी सांगितलं कुटुंबाची व्याख्या काय, रेशन कार्ड ही कुटुंबाची व्याख्या आहे. त्यामुळे नव्याने आता हे कुटुंब काय आहे त्याचा दाखला घ्यायचा आहे का, असा कुठलाही दाखला घेण्याची आवश्यकता नाहीये. आणि याच्या व्यतिरिक्त ज्यांच्याकडे रेशन कार्डही नाही आहे त्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन करायचं. स्वतः केवळ सेल्फ सर्टिफिकेशन केलं तरी देखील त्यांना ही योजना मिळणार आहे. ही योजना आमच्या बहिणींना बाहेर ठेवण्याकरता नाही आहे, ही आमच्या बहिणींना आत घेण्याकरता योजना तयार करण्यात आलेली आहे. त्यामुळे आपल्यालाही कुठेही काही अडचण योजनेच्या संदर्भात वाटली, आपण आता ऑफलाईन फॉर्मही घेतोय, ऍपवरही फॉर्म घेतोय. सांगितलं होतं की उत्पन्न दाखल्याच्या ऐवजी आपण स्वयंघोषित प्रमाणपत्र अपलोड करू शकता, त्यावर आपला अर्ज ग्राह्य धरण्यात येईल. परंतु फडणवीस साहेब, जरी आपण अशी घोषणा केली असली, जरी आपण मीडियाच्या माध्यमातून अशी माहिती दिली असली, तरी अधिकृतपणे आपण याबद्दलचं कसलंही काही नोटीस किंवा GR च्या माध्यमातून कसलीही प्रसिद्धी दिलेली नाही. परत ती नसेलही दिलेली तर आज जी काय अर्ज तपासणी यंत्रणा आहे यांना तरी आपण तशी सूचना दिली का की ज्यांच्याकडे नाही, ज्यांनी असं स्वयंघोषित प्रमाणपत्र दिलंय त्यांचे अर्ज मंजूर करावेत? नाही दिलं. कारण याचा प्रूफ आपल्या शब्दावरच ज्या अर्जदार महिलांनी, ज्या पात्र अर्जदार महिलांनी राशन कार्डला नाव नसल्यामुळे किंवा आणि उत्पन्न प्रमाणपत्र नसल्यामुळे ते स्वयंघोषित प्रमाणपत्र अपलोड केलं होतं, त्याचा हा प्रूफ आहे. तुमच्या सिस्टमनं हा अर्ज रिजेक्ट केलेला आहे. मग नेमकं हा अर्ज रिजेक्ट केला या मागे नेमकं कारण त्यांनी दिलं इनव्हॅलिड इन्कम. तुम्ही पाहताय इनव्हॅलिड इन्कम हे जे रिझन दिलं, या रिझनच्या माध्यमातून हा अर्ज रिजेक्ट करण्यात आलाय. मग आपण नेमकं घोषणा करता, परंतु या घोषणेची अंमलबजावणी का करत नाहीये? जर आपण तशी घोषणाच केली नसती तर अर्जदारांनी स्वयंघोषित प्रमाणपत्र अपलोड केलंच नसतं ना. आणखी 8 दिवसांनी, आणखी 15 दिवसांनी त्यांनी आपलं उत्पन्न प्रमाणपत्र जारी केलं असतं, ज्या दिवशी मिळेल त्या दिवशी अर्ज केला असता. परंतु आपल्या एका स्टेटमेंटमुळं आता हा पर्याय आलाय. आता यात परत आणखी अडचण येत. हा एडिट करायचा ऑलरेडी एडिट ऑप्शन यूज केलेला आहे, फॉर्म एडिटही होत नाहीये, त्यालाही अजून पर्याय दिला नाहीये. नेमकं योजना राबवताय, पण या योजनेमध्ये जी काय आपल्याकडून कृती करणं आवश्यक आहे, जे काय आपण बोलताय त्या बोलल्याप्रमाणे वागणंही आपल्याला तितकंच महत्वाचं वाटतं. तर चला, या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला हे दाखवणार होतो की ज्यांनी कोणी स्वयंघोषित प्रमाणपत्र अपलोड केले होते, या व्हिडिओच्या माध्यमातून पाहून की फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं मीडियावर, त्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत, त्याबद्दलची ही माहिती आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक शासकीय योजनेचा अपडेट आपल्यापर्यंत तात्काळ मिळेल. चला, आपल्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायलाही विसरू नका. चला, धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.